मला वाटलं कार्यक्रम झाल्यावर आता जरा थकून झोपला असाल. तुझीच वाट बघत होते ग. सॉरी, मला उशीर झाला ना थोडा. गेली होतीस का घरी? नाही म्हणजे सगळे ठीक आहेत ना? मगाशी अशी घाईघाईत निघालीस ना म्हणून विचार. मी घरी नव्हते गेले आजी, मी आनंदाला आणि निकिताताईंच्या घरी गेले होते. हो, राजवाडे आणि त्यांच्यामध्ये आता सध्या टेन्शन सुरू आहे, प्रॉब्लेम सुरू आहेत. म्हटलं मी तिथे गेलेलं कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण आजी एक विचारू का? तुम्हाला खरंच असं वाटतं की आनंदाला चोरी करू शकतात? कसे आहेत ते दोघं? म्हणजे ठीक आहेत ना? हो, आता ठीक आहेत ते. आजी पण माझा नाही विश्वास बसू शकतो. म्हणजे आनंदांचा प्राण गेला तरी ते राजवाड्यांचा विश्वासघात कधीच नाही करू शकत. अर्थात त्या दिवशी माझ्याकडे याबद्दल कुठलाच पुरावा नव्हता, त्यामुळे मी बोलू नाही शकले काही. पण तू त्या दोघांच्या बाजूनेच उभी राहिलीस ना? एक सांगू का स्वानंदी, तुझ्यामध्ये ना माणसांना जोडण्याची कला आहे. म्हणजे परिस्थिती कितीही बदलो, पण तू माणसांची वागणं बदलत नाहीस. आता फक्त एकच वाटतंय की पिंट्या आणि आनंद मधलं भांडण लवकरात लवकर संपावं बाई. संपेल आजी, काळजी नका करू. त्यांची मैत्री लवकरच आधीसारखी होईल. मी आता तुम्हाला फार काही सांगू शकत नाहीये, पण लवकरच सत्य सगळ्यांसमोर आणेन मी. कुठे हरवलीस? काही नाही. पिंट्याची काळजी वाटते ना? मला आता त्याची काही काळजी नाही. म्हणजे अगं म्हणजे एवढी वर्ष मला काळजी होती की माझ्यानंतर पिंट्याचं काय होईल, पण आता मात्र मला त्याची अजिबात काळजी नाही. कारण तू आहेस ना, प्रेमळ, काळजी घेणारी, माणसं जोडणारी. त्याच्यामुळे मला तर त्याची अजिबात काळजी नाही. अगं त्याला अशीच जोडीदार हवी होती आणि तू मिळालीस ना. आता मी डोळे मिटायला मोकळी. आजी, हे असं काहीतरी बोलत जाऊ नका तुम्ही. अगं पण त्यात चुकीचं काय? झालंच की वय माझं. म्हणजे अजून किती दिवस राहिलेत सांग? असं काही नाहीये. हा असा विचारच आणायचा नाही मनात. अजून खूप खूप जगायचंय तुम्हाला. अहो 100 इथं कुठेच नाही की तर अशी पार कराल तुम्ही. बरं बरं, माझं असू दे. तू ना आधी जाऊन पिंट्याशी बोल. बोल तुझ्या नवऱ्याशी, नाराज आहे तो. हो ग बाई, करीन 100 पार. जाता जा लवकर.